जर तुमचं वय 60-70च्या पुढे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या वयामध्ये सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे अचानक पडण्याची. जरासा तोल गेला, एक चुकीचं पाऊल पडलं आणि त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की योग्य सवयी अंगीकारल्या तर हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. तुम्हीही कदाचित असे लोक पाहिले असतील जे 70, 80 किंवा अगदी 90 वर्षांनंतरही इतक्या आत्मविश्वासाने आणि स्थिरतेने चालतात की त्यांच्याकडे पाहून आश्चर्य वाटतं. त्यांच्या चालण्यात ना घाई असते ना भीती, फक्त एक शांत, नियंत्रित आणि विश्वासपूर्ण लय असते. मग मित्रांनो, साहजिकच प्रश्न पडतो, त्यांच्या चालण्यात असं वेगळं काय आहे? ते इतके संतुलित कसे राहतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणही तसं चालू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 साध्या पण अत्यंत प्रभावी सवयी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या चालण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकतात. या सवयींसाठी ना कोणताही कठीण व्यायाम करावा लागेल, ना महागडी साधनं लागणार आहे. फक्त थोडी जागरूकता आणि सातत्य पुरेसा आहे. आणि मित्रांनो, खास गोष्ट म्हणजे यामधली एक सवय अशी आहे जी तुम्ही कदाचित रोज चुकीच्या पद्धतीने करत आहात आणि तीच तुमच्या संतुलनावर सर्वाधिक परिणाम करत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातली एक छोटी सवय तुमचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण बनवू शकते. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव काय आहे ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागातील लोक आपल्या चॅनलशी जोडले गेले आहे. तुमचे काही सल्ले असतील तर ते देखील कमेंटद्वारे नक्की द्या. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग मंडळी, जराही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चालणं ही इतकी सहज गोष्ट वाटते की आपण त्याकडे कधीच लक्ष देत नाही. पण खरं पाहिलं तर प्रत्येक पाऊल कसं टाकलं जातं यावर तुमचं संपूर्ण संतुलन आणि सुरक्षितता अवलंबून असते. लहान मुलं चालताना बघितलीत तर एक गोष्ट लगेच लक्षात येते, त्यांची चाल मोकळी, लवचिक आणि नैसर्गिक असते. ते पाय जमिनीवर आदळत नाहीत, तर एक प्रकारचा स्मूथ फ्लो दिसतो. आधी टाच जमिनीला स्पर्श करते, मग पाय हलकेच पुढे सरकतो आणि शेवटी बोटांवरून शरीर पुढे ढकललं जातं. ही हालचाल इतकी सहज असते की ती आपल्याला शिकवावी लागत नाही. पण वय वाढत जातं तसं आपण हळूहळू ही नैसर्गिक पद्धत विसरायला लागतो आणि नकळत चुकीच्या सवयी अंगवळणी पडतात. काळानुसार अनेक लोकांची चाल बदलते आणि ती बदललेली पद्धतच त्यांच्या अस्थिरतेचं कारण बनते. काही जण चालताना पूर्ण पाय एकदम जमिनीवर आपटतात, ज्यामुळे प्रत्येक पावलामध्ये एक झटका निर्माण होतो आणि शरीराला तो नीट ॲब्झॉर्ब करता येत नाही. दुसरीकडे काही लोक बोटांवर जास्त भार देऊन चालतात, ज्यामुळे त्यांचा आधार कमी होतो आणि ते पटकन डगमगू शकतात. या दोन्ही पद्धती दिसायला सामान्य वाटल्या तरी त्या हळूहळू तुमच्या संतुलनावर परिणाम करू लागतात. शरीराचं वजन योग्य रीतीने पुढे सरकत नाही, हालचालीमध्ये सातत्य राहत नाही आणि अचानक अडथळा आला तर स्वतःला सावरणं कठीण होतं. त्यामुळे चालणं ही फक्त सवय नाही तर एक कौशल्य आहे जे योग्य पद्धतीने केलं तरच सुरक्षित राहता येतं. मित्रांनो, ह्यावर उपाय मात्र खूप सोपा आणि प्रभावी आहे. प्रत्येक पाऊल एक विशिष्ट क्रमाने टाकण्याची सवय लावणं, म्हणजेच पाय जमिनीवर ठेवताना आधी टाच, मग मधला भाग आणि शेवटी बोटं अशा क्रमाने हालचाल होणं. ही साखळी तयार झाली की चालताना शरीराला एक नॅचरल लय मिळते, पायावर येणारा ताण समानपणे पसरतो आणि चाल अधिक हलकी व स्थिर होते. सुरुवातीला ही पद्धत थोडी जाणीवपूर्वक करावी लागेल, कदाचित थोडं हळू चालावं लागेल, पण काही दिवसांतच शरीराला त्याची सवय होऊ लागते. मित्रांनो, एकदा काही सवय अंगवळणी पडली की चालणं केवळ सुरक्षितच नाही तर अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि एफर्टलेस वाटू लागतं. मित्रांनो, चालताना आपण पायांकडे जास्त लक्ष देतो, पण खरी किल्ली तुमच्या नजरेत लपलेली असते. अनेक जण चालताना आपोआप खाली पाहण्याची सवय लावून घेतात, कारण त्यांना वाटतं की जमिनीवर लक्ष ठेवणं म्हणजे सुरक्षितता. पण ह्या सवयीमुळे नकळत तुमचं डोकं पुढे झुकायला लागतं, मान ताणली जाते आणि पाठ हळूहळू वागते. शरीराची ही चुकीची ठेवण म्हणजेच पोश्चर संतुलन बिघडवते आणि उलट पडण्याची शक्यता वाढवते. म्हणजेच सुरक्षित राहण्यासाठी केलेली ही सवयच कधी कधी धोका निर्माण करते. म्हणून चालताना नजरेचा योग्य वापर करणं हे केवळ पाहण्यापुरतं मर्यादित नसून ते संपूर्ण शरीराच्या संतुलनाशी आणि आत्मविश्वासाशी जोडलेलं असतं. मित्रांनो, यासाठी एक साधं पण प्रभावी तंत्र वापरता येतं. चालताना तुमची नजर नेहमी काही अंतर पुढे ठेवा, साधारण 10 ते 15 फूट. अशा प्रकारे पुढे पाहिल्यावर तुमचं शरीर आपोआप सरळ राहतं, मान आणि खांदे रिलॅक्स होतात आणि चालण्यात एक नैसर्गिक लय येते. पुढे पाहण्यामुळे तुमचं लक्ष केवळ पायांवर मर्यादित राहत नाही तर समोरच्या मार्गावर केंद्रित होतं.
त्यामुळे येणारे अडथळे, खड्डे किंवा वळण आधीच लक्षात येतात आणि तुम्हाला वेळेत प्रतिसाद देता येतो. या सवयीमुळे चालण्यात एक प्रकारची जागरूकता आणि स्थिरता निर्माण होते, जी केवळ सुरक्षिततेसाठीच नाही तर शरीराच्या दीर्घकालीन आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. याशिवाय चालताना केवळ सरळ पुढे पाहणं पुरेसं नसतं. तुमच्या बाजूच्या दृष्टीचाही म्हणजेच पेरिफेरल विजनचा योग्य वापर करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सतत डोकं वळवण्याऐवजी डोळ्यांच्या कोपऱ्यातून आसपासच्या हालचाली ओळखण्याची सवय लावा. ही सवय विकसित झाली की तुमचा प्रतिसाद वेळ म्हणजेच रिॲक्शन टाइम अधिक जलद होतो आणि अचानक येणाऱ्या व्यक्ती, वाहनं किंवा अडथळ्यांपासून तुम्ही सहज वाचू शकता. अशा प्रकारे डोळ्यांचा सजग वापर तुमच्या चालण्यामध्ये एक प्रकारची स्मार्टनेस आणतो, ज्यामध्ये संतुलन, जागरूकता आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी नैसर्गिकरित्या एकत्र येतात. मित्रांनो, आपण चालताना लक्ष प्रामुख्याने पायांवर आणि वेगावर केंद्रित करतो, पण हातांची भूमिका अनेकदा दुर्लक्षित राहते. अनेक जण चालताना हात पूर्णपणे स्थिर ठेवतात, काही जण खिशात घालून चालतात, तर काहींचे हात अनियमितपणे हलताना दिसतात. या सवयी साध्या वाटल्या तरी त्या चालण्याच्या नैसर्गिक लयीमध्ये अडथळा निर्माण करतात. खरं तर हात हे केवळ शरीराचा भाग नसून चालताना संतुलन राखण्यासाठी आणि हालचालींना दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. हात निष्क्रिय ठेवले तर शरीराचा भार नीट वाटला जात नाही, ज्यामुळे चालण्यामध्ये कडकपणा येतो आणि थकवा लवकर जाणवतो. नैसर्गिक चालण्यामध्ये एक सुंदर समन्वय असतो. जेव्हा उजवा पाय पुढे सरकतो तेव्हा डावा हात आपोआपच पुढे झुलतो आणि उलटही तसंच होतं. ही विरुद्ध दिशेची हालचाल शरीराला स्थिरता देते आणि प्रत्येक पावलाला संतुलित आधार मिळतो. त्यामुळे चालताना हात जाणीवपूर्वक थोडे वाकवून साधारण 45 अंशाच्या कोनात ठेवावे आणि त्यांना मोकळेपणाने पुढे मागे हलू द्यावे. हातांची ही हालचाल न ताणलेली असावी ना खूप जोरात, तर एकदम नैसर्गिक, सैल आणि लयबद्ध असावी. अशा प्रकारे चालल्यावर शरीरात एक प्रवाहीपणा येतो, जो चालण्याला अधिक सहज आणि आरामदायी बनवतो. तितकंच महत्त्वाचं म्हणजे हातांची दिशा योग्य असणं. अनेकदा लोक हात बाजूला उघडतात किंवा शरीरासमोर क्रॉस करतात, ज्यामुळे चालण्याची रेषा विस्कटते आणि संतुलन बिघडू शकतं. योग्य पद्धतीने हात सरळ पुढे मागे झुलले पाहिजे, ज्यामुळे शरीराची हालचाल सरळ आणि स्थिर राहते. या छोट्या पण प्रभावी सवयीमुळे चालताना शरीरावरचा ताण कमी होतो, ऊर्जा कमी खर्च होते आणि जास्त वेळ थकवा न येता चालता येतं. हळूहळू ही सवय अंगवळणी पडली की चालणं केवळ व्यायाम न राहता एक नैसर्गिक, आरामशीर आणि आत्मविश्वासपूर्ण अनुभव बनतो. मित्रांनो, आपण चालण्याबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक वेळा पाय किंवा गुडघे यांच्यावरच लक्ष जातं, पण शरीरामध्ये एक असा भाग आहे जो शांतपणे सगळं नियंत्रित ठेवतो आणि तो म्हणजे तुमचा कोअर, म्हणजेच पोटाभोवतीचे आणि कमरेभोवतीचे स्नायू. हे स्नायू बाहेरून दिसत नाही, पण चालताना तुमचं संतुलन, स्थिरता आणि शरीराची ठेवण योग्य ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. जेव्हा हे स्नायू पूर्णपणे सैल असतात तेव्हा पाठ वाकायला लागते आणि चालण्याची लय तुटते. हळूहळू ह्या चुकीच्या सवयीमुळे कंबर, गुडघे आणि पाठीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्याचा परिणाम दीर्घकाळात त्रासाच्या स्वरूपात दिसून येतो. पण जर चालताना तुम्ही अगदी हलक्याशा जाणीवेतून कोर सक्रिय ठेवला तर फरक लगेच जाणवतो. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की पोट घट्ट आवळून धरायचं, तर फक्त थोडंसं आत खेचून त्या स्नायूंना जागं ठेवायचं. या छोट्याशा बदलामुळे शरीराला आतून एक मजबूत चौकट मिळते, जी प्रत्येक पावलाला स्थिर आधार देते. चालताना तुमची पाठ सरळ राहते, हालचाली अधिक नियंत्रित वाटतात आणि संतुलन राखणं खूप सोपं होतं. हे जणू काही शरीराच्या आत एक अदृश्य सपोर्ट सिस्टीम तयार केल्यासारखं आहे, जी तुम्हाला अधिक आत्मविश्वासाने आणि नीटनेटक्या पद्धतीने चालायला मदत करते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जास्त ताण देणं टाळावं. कोर सक्रिय ठेवताना फक्त 20 ते 30% हलका ताण पुरेसा असतो, ज्यामुळे तुम्ही सहज श्वास घेऊ शकता आणि चालणं नैसर्गिक राहील. जर खूपच घट्ट आवळलं तर उलट शरीर स्टिफ होतं आणि चालण्यामध्ये ताण जाणवतो. योग्य प्रमाणात कोर वापरल्यावर चालणं अधिक हलकं, मोकळं आणि एफर्टलेस वाटू लागतं. ही एक छोटी सूक्ष्म सवय असली तरी तिचा परिणाम मोठा असतो, कारण ती तुमच्या प्रत्येक पावलाला स्थिरता, आराम आणि दीर्घकाळ टिकणारी ताकद देते. चालताना आपण पाय कुठे आणि कसे ठेवतो याकडे सहसा लक्ष जात नाही, पण हीच गोष्ट तुमच्या संतुलनावर मोठा प्रभाव टाकत असते. काही लोकांची चाल अशी असते की त्यांचे पाय एकमेकांच्या अगदी जवळ पडतात, जणू ते सरळ रेषेवर किंवा दोरीवर चालत आहे. अशा पद्धतीत शरीराला आधार देणारी जागा खूपच कमी होते, त्यामुळे थोडासा धक्का लागला तरी संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते. ही सवय दिसायला साधी वाटली तरी विशेषतः वय वाढल्यावर ती पडण्याचा धोका वाढवू शकते, कारण शरीराला स्वतःला सावरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. याऐवजी चालताना पायांमध्ये योग्य अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
साधारणपणे कमरेच्या रुंदी इतकं अंतर ठेवून चालल्यास शरीराला एक मजबूत आणि स्थिर आधार मिळतो. यामुळे प्रत्येक पाऊल अधिक आत्मविश्वासाने पडतं आणि चालताना डगमगण्याची शक्यता कमी होते. जेव्हा पाय योग्य अंतरावर असतात तेव्हा शरीराचं वजन नीट वितरित होतं आणि हालचाली अधिक संतुलित व कंट्रोल्ड वाटतात. मित्रांनो, ही सवय अंगवळणी पडली की चालण्यामध्ये एक प्रकारची स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना आपोआप निर्माण होते. ही सवय लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी कल्पना उपयोगी ठरू शकते. स्वतःला असं समजा की तुम्ही दोन समांतर रेषांवर, जसं रेल्वे ट्रॅक असतात, त्यावर चालत आहात. प्रत्येक पाऊल त्या स्वतंत्र रेषेवर पडतंय आणि पाय एकमेकांना ओलांडत नाहीये. या प्रतिमेमुळे तुमची चाल सरळ, संतुलित आणि नियंत्रित राहते. हळूहळू ही पद्धत तुमच्या चालण्याचा नैसर्गिक भाग बनते आणि तुमचं संतुलन लक्षणीयरित्या सुधारतं, ज्यामुळे चालणं अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनतं. आपण चालतो तेव्हा जमिनीशी तुमचा एकमेव थेट संपर्क पायांद्वारे आणि तुम्ही पायात काय घातलंय त्याद्वारेच होत असतो. त्यामुळे तुम्ही कोणते शूज वापरता याचा तुमच्या संतुलनावर थेट आणि खोल परिणाम होत असतो. अनेकांना वाटतं की जितके जास्त मऊ कुशन असलेले शूज असतील तितकं चालणं आरामदायी होऊ शकतं, पण प्रत्यक्षात खूपच सॉफ्ट किंवा सैल पादत्राणं पायांच्या नैसर्गिक संवेदन क्षमतेला कमी करतात. जेव्हा पायांना जमिनीचा अचूक स्पर्श आणि फीडबॅक मिळत नाही तेव्हा मेंदूला योग्य माहिती पोहोचत नाही आणि त्यामुळे संतुलन राखणं कठीण होऊ शकतं. म्हणजेच आरामाच्या नावाखाली आपण नकळत आपल्या शरीराच्या नैसर्गिक नियंत्रण क्षमतेवर मर्यादा आणत असतो. योग्य पादत्राणं निवडताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम शूजचा ग्रिप मजबूत असावा, जेणेकरून पाय घसरत नाही आणि प्रत्येक पाऊल सुरक्षितपणे पडू शकतं. दुसरं म्हणजे सोल लवचिक म्हणजेच फ्लेक्झिबल असावं, कारण त्यामुळे पायांची नैसर्गिक हालचाल टिकून राहते आणि चालताना स्टिफनेस येत नाही. आणि तिसरं म्हणजे तुमच्या शूजचा फिट अगदी योग्य असावा, ना खूप घट्ट ना खूप सैल. योग्य फिटमुळे पाय शूजमध्ये स्थिर राहतात आणि चालताना अनावश्यक हालचाल होत नाही. या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला की चालणं अधिक सुरक्षित, नियंत्रित आणि आरामदायी बनू शकतं. पण मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा की फक्त योग्य फुटवेअर वापरणं पुरेसे नाहीये. पायांचे स्नायू मजबूत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पायांमध्ये अनेक छोटे स्नायू असतात जे संतुलन राखण्यामध्ये मोठी भूमिका बजावत असतात, पण आपण त्यांना सहसा ट्रेन करत नाही. साधे एक्सरसाइजेस जसं की बोट पसरवणं म्हणजे टो स्प्रेडिंग, टॉवेल पकडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे टॉवेल ग्रिपिंग किंवा छोटे मार्बल उचलणं मार्बल पिकिंग, हे सगळे पायांच्या स्नायूंना सक्रिय करतात आणि त्यांची ताकद वाढवतात. ह्या छोट्या सवयी नियमितपणे केल्यास पाय अधिक संवेदनशील, मजबूत आणि रिस्पॉन्सिव्ह होतात. त्यामुळे तुमचं चालणं अधिक स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण बनू शकतं. मित्रांनो, चालताना अपघात नेहमी मोठ्या कारणांनीच होतात असे नाही. अनेक वेळा ते अगदी छोट्या दुर्लक्षित क्षणांमध्ये घडतात. विशेषतः जेव्हा आपण एका हालचालीतून दुसऱ्या हालचालीत जातो त्यावेळी. सरळ चालताना शरीर एक लय पकडून चालत असतं, पण जसं आपण अचानक उभं राहतो, वळतो किंवा चालता चालता थांबतो तसं त्या लयीमध्ये खंड पडतो. या संक्रमणाच्या क्षणी शरीराला थोडा वेळ हवा असतो, जेणेकरून ते स्वतःला पुन्हा स्थिर करू शकेल. पण बहुतेक वेळा आपण हा वेळ देत नाही. आपण घाई करतो, लगेच पुढची हालचाल करतो आणि इथेच संतुलन डळमळायला लागतं. शरीर, पाय आणि मेंदू यांच्यातील समन्वय काही क्षणांसाठी तुटतो आणि हीच ती नाजूक परिस्थिती असते जिथे अगदी साधी चूकही मोठ्या अपघातात बदलू शकते. यावर उपाय म्हणून एक अतिशय साधी पण प्रभावी सवय अंगीकारता येते. ती म्हणजे 3 सेकंद थांबा हा नियम. जेव्हा तुम्हाला दिशा बदलायची असेल, उभं राहायचं असेल किंवा थांबून पुन्हा चालायला सुरुवात करायची असेल, तेव्हा लगेच हालचाल करण्याऐवजी स्वतःला 3 सेकंदांचा छोटासा विराम द्या. या छोट्याशा वेळेमध्ये तुमचं शरीर स्वतःला पुन्हा संतुलित करतं, पाय जमिनीवर नीट स्थिर होतात आणि तुमचा मेंदू पुढची हालचाल स्पष्टपणे समजून घेतो. मित्रांनो, हा विराम तसा खूप छोटा असला तरी तो शरीराला एक नवीन सुरुवात देतो, जिथे प्रत्येक हालचाल अधिक नियंत्रित आणि सुरक्षित होत असते. या सवयीचा खरा परिणाम तेव्हा दिसतो जेव्हा ती हळूहळू तुमच्या रोजच्या चालण्याचा भाग बनते. सुरुवातीला कदाचित तुम्हाला जाणीवपूर्वक थांबावं लागेल, पण जसजसा सराव वाढेल तसतसं हे सगळं आपोआप घडायला लागेल. तुम्ही कोणतीही हालचाल घाईघाईत न करता शांतपणे आणि विचारपूर्वक करू लागाल. त्यामुळे तुमच्या चालण्यामध्ये एक वेगळीच शिस्त येते, एक अशी शिस्त जी केवळ दिसण्यात नाही तर तुमच्या शरीराच्या आतल्या समन्वयातही जाणवते. अचानक हालचाली कमी होतात आणि प्रत्येक पाऊल अधिक स्थिर, अधिक संतुलित वाटायला लागतं. शेवटी हा 3 सेकंदांचा छोटासा विराम फक्त वेळ वाया घालवणं नाही, तर तो तुमच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत आधार तयार करणं आहे. या सवयीमुळे पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने, निर्भयपणे हालचाल करू शकता. चालणं ही केवळ एक साधी क्रिया राहत नाही, तर ती एक जागरूक आणि सुरक्षित अनुभव बनते.
म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दिशा बदलणार असाल किंवा थांबून पुन्हा चालणार असाल तेव्हा हे 3 सेकंद स्वतःला नक्की द्या. कारण कधी कधी हा छोटासा थांबा मोठ्या संकटापासून तुम्हाला वाचवू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या 7 सवयी पाहिल्या त्या प्रत्येक वेगवेगळ्या वाटल्या तरी प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्या एकमेकांशी खोलवर जोडलेल्या आहे. चालताना फक्त पायांची हालचाल योग्य असणं पुरेसं नाही किंवा फक्त नजर, हात किंवा कोर यापैकी एक गोष्ट सुधारून पूर्ण बदल होणार नाही. खरं सामर्थ्य तेव्हा निर्माण होतं जेव्हा ह्या सगळ्या सवयी एकत्र येतात आणि तुमच्या चालण्याची एक संपूर्ण संतुलित प्रणाली तयार करतात. जसं एखाद्या मजबूत इमारतीसाठी प्रत्येक खांब महत्त्वाचा असतो, तसंच तुमच्या चालण्याच्या स्थिरतेसाठी त्या प्रत्येक सवयी एकत्र काम करतात. एक जरी गोष्ट दुर्लक्षित राहिली तरी त्या साखळीमध्ये कमकुवतपणा निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही जरा कल्पना करा, तुम्ही योग्य पद्धतीने हिल टू टो चालत आहात, नजर पुढे स्थिर आहे, हात नैसर्गिक लयीमध्ये हलत आहे, कोर हलकासा सक्रिय आहे, पाय योग्य अंतरावर पडत आहेत, पादत्राणं योग्य आहेत आणि हालचाली बदलताना तुम्ही थोडं थांबता. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडल्या तर तुमचं चालणं किती स्थिर आणि एफर्टलेस होईल याचा विचार करा. हीच ती कंप्लीट वॉकिंग सिस्टीम आहे जी तुम्हाला फक्त सुरक्षितच ठेवत नाही तर चालण्यामध्ये एक आत्मविश्वास, एक सहजता आणि एक वेगळीच ऊर्जा आणते. इथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक असतं, पण त्यात कसलीही कटकट किंवा ताण जाणवत नाही. महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या सवयी एकाच दिवशी परिपूर्णपणे जमतील अशी अपेक्षा ठेवू नका. सुरुवात एका सवयीपासून करा, कदाचित नजरेपासून, कदाचित पावलांच्या हालचालीपासून आणि हळूहळू बाकी सवयी जोडत चला. जसजसा सराव वाढेल तसतसं तुमचं शरीर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप एकत्र करू लागेल. सुरुवातीला जाणीवपूर्वक करावं लागेल, पण काही दिवसांनी हे सगळं नैसर्गिक वाटायला लागेल. आणि हाच तो टप्पा असतो जिथे चालणं एक कॉन्शियस एफर्ट न राहता तुमच्या जीवनशैलीचा सहज भाग बनतो. मित्रांनो, शेवटी लक्षात ठेवा, सुरक्षित चालणं म्हणजे फक्त पडणं टाळणं नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि निर्भयपणे आयुष्य जगणं आहे. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या सवयी अंगीकारता तेव्हा तुम्ही केवळ तुमचं संतुलन सुधारत नाही तर स्वतःवरचा विश्वासही वाढवता. तुम्ही अधिक स्वतंत्र बनता, रोजच्या कामांमध्ये अधिक सहजता येते आणि मनातली भीती हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच ह्या 7 सवयींचा एकत्रित वापर हा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो, जिथे प्रत्येक पाऊल सुरक्षित, स्थिर आणि कॉन्फिडंट असेल. मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणती सवय सर्वात महत्त्वाची वाटली खाली कमेंटद्वारे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.